नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी यामधील आपलं गणिताचं 8वं प्रकरण सुरू आहे। या प्रकरणातील समांतरभुज चौकोन हा जो चौथा प्रकार आहे म्हणजे पॅरालेलोग्राम, त्याचे आपण प्रॉपर्टीज, त्याचे गुणधर्म जे आहे ते या अगोदरच्या व्हिडिओज मध्ये बघितलेलं आहे। आज आपण त्यावर आधारित जी उदाहरणं आहेत ते बघणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओज पाहण्यासाठी आणि इयत्ता 8वी ते 10वी गणिताच्या मराठी माध्यम आणि सेमी इंग्लिश जे आहे त्या माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी स्टडी ई मॅथ्स बाय मिसेस प्रणोती भावसार या चॅनलला तुम्हाला सबस्क्राइब करावं लागेल। आणि व्हिडिओ आवडल्यास जर तुम्हाला रोज रेग्युलर नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनवर क्लिक करा। चला तर मग आज आपण पॅरालेलोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोन यावर आधारित जी उदाहरणं आहे ती बघणार आहोत। 8.3 तुमचा प्रॅक्टिस सेट जो आहे 8.3 त्यामधील फर्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत। या अगोदर आपण त्याची प्रॉपर्टीज बघूया। दोन प्रॉपर्टीज की जे आपल्याला उदाहरणात वापरायचे आहेत। पहिली प्रॉपर्टी कोणती की अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन हे एकरूप असतात। दुसरी प्रॉपर्टी की लगतचे कोन समांतरभुज चौकोनाच्या लगतचे कोन हे पूरक असतात। The adjacent angles of the parallelogram are supplementary। या दोन प्रॉपर्टीजचा आपल्याला इथे वापर करायचा आहे। अगोदर आपण क्वेश्चन बघूया। काय क्वेश्चन आहे पहा। मेजर ऑफ अपोजिट अँगल्स ऑफ पॅरालेलोग्राम आर 3x-2 and 50-x। असे दोन अँगल्सचे आपल्याला मेजर दिलेले, ते पण कशाच्या फॉर्म मध्ये आहे, x च्या फॉर्म मध्ये। and you have to find the measure of each angle। 4 अँगल्स आहेत A B C D, त्यामध्ये ऑल अँगल्सचे तुम्हाला मेजर काढायचे आहे। मराठीमध्ये बघूया आपण। समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन 3x-2 आणि दुसरा आहे 50-x। प्रत्येक कोनाचं माप काढायचं आहे असा हा जो क्वेश्चन तुम्हाला पुस्तकात दिलाय तो थोडक्यात मी इथे लिहिलेला आहे। तुम्हाला डायग्राम दिलेली नाही, बट यू हॅव टू ड्रॉ इट। जर आपण डायग्राम काढली, आकृती काढली तर गणित लिहायला पण सोपं जातं आणि समजायला पण सोपं जाणार। तर आपण एक पॅरालेलोग्राम ABCD घेऊया। ABCD इट इज द पॅरालेलोग्राम। हा समांतरभुज चौकोन आहे आणि म्हणून ते संपूर्ण सेंटेन्स लिहिलं आपण। सोल्युशन मध्ये काय घेणार आहोत, लेट क्वाड्रिलॅटरल ABCD इज पॅरालेलोग्राम। चौकोन समजा चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे। समांतरभुज चौकोन आहे आणि आपल्याला काय दिलंय की अपोजिट अँगल्स आहे 3x। मी आता अपोजिट अँगल्सची पेअर घेतली D and B। अपोजिट अँगल्स B and D ही एक पेअर घेतली आहे आपण। अँगल D कॉन्ग्रुएंट टू अँगल B जे आहे त्याची प्रॉपर्टी कोणती वापरली आपण इथे की अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट। अपोजिट अँगल्स ऑफ पॅरालेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट। समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन हे एकरूप असतात। ही प्रॉपर्टी म्हणजे हा गुणधर्म इथे वापरणार। त्यानुसार आपल्याला अँगल D चं मेजर दिलेलं आहे 3x-2। therefore we write 3x-2। आता इथे इक्वलचं साइन आपण घेणार, इक्वल टू दुसरा अँगल आहे B। मेजर ऑफ अँगल B इज 5x 50-x 5 नाही 50-x। अशा पद्धतीचं समीकरण तयार झालं। देयर इज अ इक्वेशन फॉर्म। आता आपण हे सॉल्व करणार आहोत। त्यामध्ये पहा 3x-2 इज इक्वल टू 50-x। फक्त अगोदर ब्रॅकेट हे केले आणि x एका साइडला घेणार आणि नंबर्स एका साइडला। आता -x आहे मी लेफ्टला घेते। 3x हा -x लेफ्टला ट्रान्सफर केला किंवा चेंजिंग द साइड इट मायनस येतं, तिथे ऍडिशन होणार। आता इकडे आल्यावर प्लस झालं आणि 50 आहे तसंच आहे। -2 राईट साइडला केलं तर काय झालं +2। टोटल किती झाली पहा 3x + x दॅट इज 4x। 4x इज इक्वल टू 50 + 2 52। 4x इज इक्वल टू 52। 4x इज इक्वल टू किती झाले 52 and therefore x is equal to 52/4। इथे भाग द्यायचा आपल्याला। 4 × 4 = 1 4 × 3 = 12। therefore x
इज इक्वल टू 13 डिग्री किंवा 13 डिग्री. वी गेट द व्हॅल्यू ऑफ एक्स. फक्त एक्स ची व्हॅल्यू मिळाली. आता कशाची व्हॅल्यू काढायची आपल्याला? फाइंड द मेजर ऑफ इच अँगल. प्रत्येक अँगलचं मेजर काढायचं आहे. आता फक्त एक्स ची व्हॅल्यू मिळाली. नाउ वी हॅव टू फाइंड द 3x - 2 आणि b. आता 3x - 2 इज इक्वल टू 50 - x. एकाच अँगलचं मेजर काढलं तर काय होणार आहे? अँगल डी चं जर जे मेजर आहे तेच अँगल बी चं पण असणार आहे. म्हणून आपण एकाच अँगलचं काढलं तरी चालेल किंवा याच्यामध्ये घेऊन केलं तरी चालणार. अँगल डी, मेजर अँगल डी इज इक्वल टू 3x - 2 that is equal to 3 into 13. We substituting the value of x is equal to 13. x is equal to 13 ची व्हॅल्यू इथे ठेवली आहे. -2 33 39. 39 - 2 we get 37. किती मिळाले आपल्याला? अँगल डी ची व्हॅल्यू मिळाली 37 आणि अँगल डी इज इक्वल टू अँगल बी. अँगल डी इज इक्वल टू अँगल बी दॅट इज इक्वल टू 37. हे पण मिळालं आपल्याला. दोन अँगल्सचे मेजर मिळालं. आता कोणतं काढायचंय? ए आणि सी. ए अँड सी. ए अँड सी याच्यापैकी एकाचं पण मेजर दिलेलं नाहीये. आता आपण काय करणार आहोत? नाउ वी युजिंग द सेकंड प्रॉपर्टी. आता उरलेले दोन अँगल्सचे मेजर काढण्यासाठी आपण काय करणार? दुसरा गुणधर्म वापरणार आहोत. मग त्यासाठी पहा अँगल ए. अँगल ए आणि सी काढू शकत नाही आपण. मग आता आपण अँगल ए आणि अँगल डी दोघांपैकी एकाच काढणार आहोत. ए काढला म्हणजेच ए कॉन्ग्रुएंट टू सी. अपोजिट अँगल्स म्हणजेच सम्मुख कोण हे एकरूप असतात ती वापरणार आपण. पण त्या अगोदर ए अँड डी. आता पहा इथे कोणती प्रॉपर्टी वापरता येईल? अँगल ए प्लस अँगल डी इज इक्वल टू 180. या प्रॉपर्टीला म्हणायचं की पॅरालेलोग्रामचे जे ऍडजस्टंट अँगल्स ऑफ पॅरालेलोग्राम आर सप्लिमेंटरी. ते लिहिताना ते थोडक्यात लिहूया आपण. ऍडजस्टंट अँगल्स कसे असतात? सप्लिमेंटरी. किंवा इथे घेणारा लगतचे कोण पूरक असतात. लगतचे कोण पूरक असतात. ही प्रॉपर्टी इथे वापरणार आणि मग त्यानुसार अँगल ए प्लस अँगल डी इज इक्वल टू 180. आता अँगल डी तर आपण काढलाय. अँगल डी आहे 37 आणि ए काढण्यासाठी काय झालं? अँगल ए प्लस आता अँगल डी आपण घेतलेला आहे 37. किती झाले? 180 अंश. आता अँगल ए इज इक्वल टू हे प्लस आहे तर राईटला आपण ट्रान्सफर करणार आहोत. देन वी गेट 180 - 37. 180 वजा 37 करणार आहोत आपण. काय तर पहा इथे नसेल तुम्हाला ओरली नसेल जमत तर तुम्ही सबट्रॅक्शन करू शकता. हे पाहिजे इथे 10 - 7 वी गेट 3. 8 - 4 4 आणि 1 143. अँगल ए इज इक्वल टू 143. बट अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल सी इज इक्वल टू 143. इथे काय घेणार? पुन्हा अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट किंवा विरुद्ध कोण एकरूप असतात. विरुद्ध कोण एकरूप असतात. आपण इथे आपण थोडक्यात घेतलेलं आहे. आणि म्हणून अँगल ए चं मेजर किती झालं? 143 आणि अँगल सी हा पण किती मिळाला आपल्याला? 143. आता यांचं जर बघितलं त्यांची जर आपण ऍडिशन केली 7 × 3 = 10 आणि 5 × 3 = म्हणजे 180 आहेच. कारण तीच प्रॉपर्टी आपण इथे वापरलेली आहे. ऍडजस्टंट अँगल्स ऑफ पॅरालेलोग्राम जे असतात दे आर सप्लिमेंटरी. लगतचे कोण पूरक असतात. ही सेकंड प्रॉपर्टी वापरली आणि अँगल ए प्लस अँगल डी इज इक्वल टू 180. त्यानुसार आफ्टर सॉल्विंग वी गेट अँगल ए दॅट इज 143. आणि मग अशा पद्धतीने चारही अँगल्सचं मेजर आलंय. अँगल ए इज इक्वल टू 143,
अँगल सी इज इक्वल टू 143, नंतर अँगल डी इज इक्वल टू 37 आणि अँगल बी इज इक्वल टू 37. अशा पद्धतीने जे आन्सर लिहिणार आहात त्यांची उत्तरं लिहिताना अशा पद्धतीने लिहायची आहे. पुढचा आणखी एक आपण सेकंड जो आहे तो सेकंड क्वेश्चन बघूया. प्रॅक्टिस सेट 8.3 यामधील आपण सेकंड क्वेश्चन बघणार आहोत. रेफरिंग द ऍडजसंट फिगर ऑफ अ पॅरलेलोग्राम राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. यामध्ये पहा तुम्हाला 5 क्वेश्चन्स विचारलेले आहेत क्वेश्चन 2 मध्ये आणि डायग्राम दिले की WXYZ इट इज द पॅरलेलोग्राम. WXYZ हा समांतरभुज चौकोन आहे आणि यामध्ये या अशा पद्धतीने 2 साइड्स दिलेल्या आहेत. तर तिसरी साइड विचारलेली आहे. काही ठिकाणी इथे अँगल्स पण दिलेत आणि त्याचे अपोजिट अँगल्स आणि ऍडजसंट अँगल्स चे मेजरमेंट आपल्याला काढायचे आहे. तर त्यासाठी आपल्याला ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज कशा वापरायचे ते आपण बघणार आहोत. यामध्ये समांतरभुज चौकोन क्वाड्रिलॅटरल WXYZ इज पॅरलेलोग्राम हा समांतरभुज चौकोन आहे आणि म्हणून लेंथ WZ कॉन्ग्रुएंट टू XY, WZ कॉन्ग्रुएंट टू XY, सम्मुख बाजू एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. अपोजिट अँगल्स जसे एकरूप असतात तसेच अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. या प्रॉपर्टीचा आपण वापर केला तर लेंथ WZ कॉन्ग्रुएंट टू लेंथ XY आणि लेंथ WZ जे आहे लेंथ WZ कॉन्ग्रुएंट टू XY. आता इथे WZ ची लेंथ आहे 4.5. देअरफॉर लेंथ XY इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर आणि त्याच्यासाठी रिझन काय लिहिलं आपण अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट, सम्मुख बाजू एकरूप असतात. सेकंड मध्ये काय पहा लेंथ YZ इज इक्वल टू 8.2. YZ किती आहे 8.2 आणि आपल्याला विचारलंय XW. हे XW काढायचं. YZ 8.2 आणि XW काय काढायचं ते शोधायचं आपल्याला. तर ह्यासाठी पण काय होणार हीच प्रॉपर्टी आपण वापरणार आहोत आणि म्हणून असं चिन्ह केलेलं आहे. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट त्याच पद्धतीने देअरफॉर लेंथ WZ इक्वल टू 4.5. तसंच इथे आपण काय घेणार सेकंड साठी लेंथ YZ इज इक्वल टू किंवा इज कॉन्ग्रुएंट टू आपण XY घेणार आहोत. कॉन्ग्रुएंट टू लेंथ YZ कॉन्ग्रुएंट टू WX and that is equal to 8.2 सेंटीमीटर. त्याचं रिझन आपण तेच लिहिलेलं आहे तसं आपण हे घेतलं त्या पद्धतीने आणि म्हणून मग इथे काय घेणार लेंथ WX इज इक्वल टू 8.2 सेंटीमीटर. पुढचा आता तिसऱ्यामध्ये पहा हे झालं अपोजिट साइडची प्रॉपर्टी. आता आपल्याला डायगोनल्सची जी प्रॉपर्टी ती वापरायची. डायगोनल्स म्हणजे त्याचे कर्ण. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. Diagonals of the parallelogram they are bisect each other. By using this property, now we solving the third question. त्यामध्ये पहा काय म्हणतात लेंथ OX is equal to 2.5. See in the diagram. डायग्राम मध्ये बघितलं तर OX हा किती आहे 2.5. बायसेक्ट म्हटलं म्हणजे बरोबर काय होणार दोन समान भाग म्हणजेच काय झालं WX जेवढ्या लांबीचा आहे तेवढंच लांबीचा आहे OZ. तो पण किती आहे हा 2.5 आहे तर तो पण किती आहे 2.5 and therefore OX congruent to OZ that is equal to 2.5 सेंटीमीटर. त्याचं प्रॉपर्टी लिहिणार आपण डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. कर्ण जे आहे ते परस्परांना दुभागतात. फोर्थ जो क्वेश्चन आहे त्यामध्ये पण काय म्हटलंय पहा लेंथ WO इज इक्वल टू 3.3. WO 3.3 आहे. OY चं तुम्हाला विचारलं नाही डायरेक्ट WZ WY विचारलं म्हणजे संपूर्ण कर्णाची लांबी विचारलेली आहे. यू हॅव टू फाइंड द लेंथ ऑफ द होल डायगोनल WY.
म्हणजे हा सेकंड पार्ट जरी घेतला आपण तरी काय होणार आहे, हा 3.3 दोघांचं ऍडिशन किती झाले 6.6 किंवा त्याचं ट्वाइस घेणार, त्याचे दुप्पट घेणार आपण. म्हणूनच मग आपण ती प्रॉपर्टी इथे वापरणार आहोत. लेंथ WO इज इक्वल टू 3.3. देअरफॉर लेंथ WY इज इक्वल टू त्याचे दुप्पट असणार ती, म्हणून 2 इंटू काय घेतलं WO च्या ती दुप्पट आहे, ट्वाइस आहे, म्हणून 2 इंटू 3.3 WO दॅट इज म्हणजे काय मिळालं आपल्याला 6.6 सेंटीमीटर. तसा आता अँगल्सच्या बाबतीत आता अगोदर आपण साइड्स काढले, नंतर डायगोनल्स काढले, म्हणजे त्याची कर्ण जे आहे कर्णाचा गुणधर्म वापरून कर्णाची लांबी आणि संपूर्ण किंवा तेवढ्या भागाची लांबी काढली. आता आपण कोणांची माप काढणार आहोत. नाउ वी हॅव टू फाइंड द मेजर ऑफ अँगल्स. मेजर अँगल WZY कॉन्ग्रुएंट टू WXY. बघा बरं डायग्राम मध्ये WZY हा Z आणि याचा अपोजिट अँगल आहे WXY. हा तुम्हाला दिलाय 120. मेजर ऑफ अँगल Z इज 120. देअरफॉर त्याचा अपोजिट अँगल X इट इज 120. तो किती असणार आहे 120 अंशाचा. बघा WZY हा 120 दिलेला आहे आणि WXY वी हॅव टू फाइंड इट. WXY हा आपल्याला 120 अंश मापाचा आहे, तो काढायचा आहे. म्हणून WXY इज इक्वल टू 120 अंश सेल्सिअस किंवा 120 अंशाचा आहे. WZY कॉन्ग्रुएंट टू अँगल WXY दॅट इज इक्वल टू 120 डिग्री. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. समांतर भुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. हा गुणधर्म वापरतोय आपण आणि म्हणून WXY चं माप असणार आहे 120 अंश. द मेजर अँगल WXY इज इक्वल टू 120. आता आणखी दुसरा अँगल काढायचा. दुसरा कोणता काढायचा आपल्याला XWZ. बघा कुठे आहे डायग्राम मध्ये XWZ म्हणजे हा जो W आहे W चं मेजर काढायचंय अँगल W. आता अँगल W जर पाहिलं तर काय झालंय आपल्याला W आणि Y दोन्ही पण माहित नाहीये, ते शोधायचं आपल्याला. अपोजिट अँगल्स पैकी एक पण माहित नाही. एक माहित असेल तर आपण दुसरा काढू शकतोय, परंतु हा अपोजिट अँगल W काढण्यासाठी आपण आता समांतर भुज चौकोनाचे लगतचे कोन, W चा लगतचा कोन X आहे किंवा W चा लगतचा कोन Z आहे. कोणते कोन घेतला आपण लगतचे कोन म्हणजे ऍडजसंट अँगल्स. Adjacent angles are supplementary. W plus X is equal to 180 किंवा W plus Z is equal to 180. 180 अंश त्यांची बेरीज असणार. मग त्यापैकी आपल्याला याचं माप माहिती आहे 120. मग हा जो आहे तो कसा असणार आहे 100. म्हणून मग आपण एक इक्वेशन तयार झालं. अँगल XWZ प्लस WXY. बघा W आणि हा X हे 3 अक्षरी नाव आहे, म्हणूनच आपण लिहिताना 3 अक्षरी नावाने 3 लेटर्स नेम लिहिलं. XWZ प्लस WXY इज इक्वल टू 180. आता यापैकी WXY आहे 120. XWZ माहित नाही, ते फाइंड करायचं आपल्याला. XWZ प्लस 120 किंवा 120 बरोबर 180 अंश. देअरफॉर अँगल XWZ इज इक्वल टू पक्षांतर केल्यानंतर किंवा ट्रान्सफर केल्यानंतर 180 मायनस 120 दॅट इज इक्वल टू 60. 180 मधून जर 120 वजा केले तर किती मिळाले 60 अंश. आणि म्हणून XWZ त्याचं माप जे आहे अँगल XWZ काय झाला तो 60 डिग्री. म्हणजे अशा पद्धतीने अपोजिट अँगल्स काढायचेच आहेत, परंतु ऍडजसंट अँगल्स लगतचे कोनांची पण प्रॉपर्टी वापरून आपल्याला लगतचे कोन काढायचे. म्हणजे अशा याच्यानुसार सगळ्या ऑल मेजर ऑफ ऑल अँगल्स वी कॅन फाइंड आउट. सगळ्या याच्यानुसार अशा पद्धतीने बाकीचे क्वेश्चन सोडवायचे आहेत. तर यामध्ये ह्या प्रॉपर्टीचा वापर करून जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करायचे आणि उरले पुढचे जे नेक्स्ट क्वेश्चन्स आहे क्वेश्चन 3, 4 आपण पुढच्या भागामध्ये बघूया. थँक्यू.